मनोज जरांगे अंबड तालुक्यातून आता पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये गेलेले आहेत। सरकारने जनतेचा अंत पाहू नये, सरकार विरोधात लाट उसळली तर तुम्हाला जड जाईल असं आव्हान जरांगेंनी शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना दिले। तसंच फडणवीसांवर पश्चातापाची वेळ येईल असा टोलाही जरांगेंनी लगावलाय। राज्यासह देशामध्ये फडणवीसांना अडचणीत आणायचे असा निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे। रात्री त्याला त्या चोंडळ्याजवळ बघितल्या असत्या 350 गाड्या होत्या, 350 एक अर्धी नाही। तुम्ही शूट बी केल्या असत्या रात्री त्या। आणि जर तिथं महिलांवरती काही त्यांना खर्चटलं असतं तर हे राज्य पेटलं असतं। आणखीन देवेंद्र फडणवीस शान होय, मला रात्री राज्य पेटून द्यायचं नव्हतं। तू 100% रात्री महिलांवरती हात उचलायला लावणार होता। घरात बसून मराठीच्या जीवावर मोठा झाला आतापर्यंत, आता दाखवतो बी सत्ता कशी आणतो ते। त्याची बघा सहज बोलणे, त्याने रात्री सहज नेलंय। त्याला वाटलं होतं हे रात्रीच होईल, त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही, त्याला तर हरवायचंच, सगळे स्वारीचेत घ्यायचे। तो विचारपूर्वक सहज करतो, आपण विचारपूर्वक सहज करून पुरा राज्यासह देशात त्याला अडचणीत आणायचं नाही। अंत त्यांनी जनतेचा बघू नये, सहनशीलतेचा अंत त्यांनी सुद्धा सहनशीलतेच्या जनतेच्या बघू नये। तुम्ही काय करणार? संचारबंद्या लावणार, लोकांना अडवणार, आणि काय मर्दानगी याच्यात सरकार चालवण्यात? याच्यात काय मर्दानगी आहे सरकार चालवण्यात? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती आहे, चला शांत राहा, शांततेत निर्णय घ्यायचा, पण सगळ्या सोयऱ्यांची द्यायची। मराठ्यांचं एकही पोरग अडचणीत येता कामा नये।